आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र पोलीस अकादमीत 583 उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा, सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पणाचा संदेश। नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 चा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात 420 पुरुष आणि 163 महिला अशा एकूण 583 प्रशिक्षणार्थ्यांनी 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला। यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी नव्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण ही त्रिसूत्री अंगीकारण्याचे आवाहन केले। बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपामुळे सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांविरोधात तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी उपस्थित होते। सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात आला। उत्कर्षा शशिकांत जाधव यांनी रिव्हॉल्वर ऑफ ऑनर, कैलासवासी यशवंतराव चव्हाण सुवर्ण करंडक आणि अहिल्याबाई होळकर करंडक पटकावला। मोहन मच्छिंद्र पायमल्ली यांना द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा सन्मान मिळाला। एक कायदा विषयात अमृता सुभाष जाधव, नेमबाजीत राजू दत्तात्रय जाधव, कवायतीत बळीराम बुडसे आणि अभ्यासात वैशाली शेळके यांनी अव्वल कामगिरी केली। दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहसंचालक नंदकुमार ठाकूर, उपसंचालक प्रशांत खैरे, गीता चव्हाण, महेश चिमटे आणि पद्मजा चव्हाण बढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।